खुमाये बार खुमाये बार खुमाये बार खुमाये बार खुमाये आना रे घनश्याम आना सुंदर श्याम हमारे हरि कीर्तन रे घनश्याम आना रे सुंदर श्याम हमारे हरि कीर्तन में आना रे घनश्याम आना रे सुंदर श्याम हमारे हरि कीर्तन में। हो प्रभु आप भी आना संग राधा जी को लाना हो प्रभु आप भी आना संग गोपियों को लाना लाना रे गणी राम हमारे हरि कीर्तन में आना सुंदर श्याम हमारे हरि कीर्तन में आना रे घनश्याम हमारे हरि कीर्तन में आना रे घनश्याम हमारे हरि कीर्तन में। वाह वाह हे राधे तेरे चरणों की रजधूल जो मिल जाए सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए राधे तकदीर बदल जाए। इथं बसलेले सगळे कानादेशातले लोक आहात आणि कानादेशामध्ये कीर्तन करतो तर मला सांगायला दादा एकदाची सेटिंग करून घ्या तुम्ही नाही म्हणजे मागच्या वर्षी इथंच कीर्तन होतं माझं विठ्ठल 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 ऐका जेव्हा मी कानादेशामध्ये कीर्तन करतो तर मला आवर्जून सांगायला आवडतं की भैया नारद महर्षींनी देवाला केलेला प्रश्न देवा जर मला तुझी भेट घ्यायची असेल देवा जर तुमची गाठ भेट करून घ्यायची असेल तर तुम्ही कुठे भेटणार आहे का देवानं सांगितलं मला इकडे तिकडे शोधायची गरज नाही मग नारद महर्षी म्हणतात मग तुम्हाला हक्क मारायचं असेल तर कोणत्या नावाकानं हक्क मारायचं कारण हक्क जर मारायचं म्हणलं तर देवा तुमचं एक नाव नाही ना तुमचे हजारो नाव आहेत देवा नारद महर्षींना महर्षी जर माझी गाठ भेट करून घ्यायची असेल तर मला इकडे तिकडे शोधण्यापेक्षा जिथं माझे भक्त माझं गुणगान गातात तिथं माझी हजरी असते म्हणतात महाराज मग आमच्या बाबांनी प्रमाण घेतलं माझे भक्त गाती जेथे नारदामी किंवा जिथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा नाही का जिथं जिथं कीर्तन चालतं तिथं तिथं पंढरीश पांडुरंग परमात्म्याची हजरी असते मग मला आवर्जून सांगायला आवडतं जर मी कानादेशात कीर्तन करतो जर पंढरपुराचा मालक बोलू नका ना मायबाप बोलू नका पहिलेच आम्ही लाता झटी झट घेऊन वर जीव काढ राहणार तुम्ही जास्त दाबी राहणार पाय ठीटीस जय श्री राधे हां आता वंदने फक्त मधमा शिट्ट्या सुट्ट्याने यावल पाय ए ओ आप्पा चप्पल काढ रे हो काका याला कीर्तन म्हणतच रे हो सोनचिड बाप रे बाप बराच कुंदा मातेली दाबाडी मावी ते चप्पल काढ रे करजदार तू आगो काढेल का लिहिणार म्हणजे तू ना म्हणणं काय तू काय होय तिथं निय कर भास चप्पल काढ रे काका विठ्ठल पंढरीचा पांडुरंग परमात्मा जर सांगत असेल जिथं माझे भक्त माझं गुणगान गातात
तिथं माझी हजेरी असते. मग समजा दाभाडीमध्ये जर कीर्तन चालू आहे आणि दाभाडीमध्ये जर पंढरपुराचा मालक कीर्तनाला हजेरी लावतोय, तर मला पडलेला प्रश्न की भैया समजा पंढरपुराचा मालक जर दाभाडीमध्ये येत असेल, मग मला सांगा माझ्या कानादेशाची श्रीमंती म्हणजे कान्होबाई माता येत नसेल का? कान्होबाई माता येत नसेल का? बरोबर आहे ना? तुमनाकडे कानबाई बसस ना? हां, कानबाई येस. गावमा जर कानबाई बसाडता ना, वर्ष आड बसाडताच म्हणजे तिसरा वर्षले कानबाई राहस. बरोबर आहे का साहेब? असत राहस ना? हां, देखा बहिणी सोन कीर्तन नंतर सांगसो तुमले. कानबाई आहे ना 1 वर्ष नंतर येस आणि ते असे काय 2-4 महिन्याना मुक्कामले येस का? हां, हो 2 दिनना मुक्काम. खरं तर मुद्दाना एकच रातना मुक्काम राहस, एकच रातना मुक्काम राहस, पण अख्खा गावमा गाजा वाजा राहस कानबाईना. खरं आहे का नाही? 3 वर्ष नंतर येस, एकच रात मुक्काम करस, अख्खा गावमा गाजा वाजा. तसं अंडीर बेटीने सुद्धा एकच रातना मुक्काम करू मायबाप. हां, जी अंडेरना रातना मुक्काम राह ना, इथलं वजन राहत. वा रे दिदील बोलावा रे, ताईल बोलावा रे, वय रे नाश्ता तेव्हा का बहिणले दगा रे. बाकीने पोरी इथल्या नीता तलीच निघत राहतेस ना. घरमा चालता चालता भाऊ जाईल लात मारी पडत. हाय माहीत आहे तुमले पायला घ्या, पायने लाग घ्या, तू चांगलं गोमाल दे ना काकू. इथला नेता तेच म्हणा काय कामले. बरोबर आहे की नाही? कानबाई मायना एकच राहत ना मुक्काम, पण असं वजन म्हणा फार कधी होता होता सुद्धा वाची जातेच बाबा. विठ्ठल 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 मग पंढरपुराचा मालक जर कीर्तनाला येतो तर माझ्या कानादेशाची श्रीमंती म्हणजे कान्होबाई माता येतच असेल, हा माझा विश्वास आहे, माझा भाव आहे. जर पंढरपुराचा मालक येतो तर कान्होबाई माता नक्कीच आलेली आहे. आणि जर देवी आलेली असेल तर आलेल्या देवीचं अर्ध्या मिनिटासाठी स्वागत करूयात. मग चिंतनाकडे वळूयात. आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली या बसून घ्या. आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली या बसून घ्या. आई खेळत आली यान मायला कुशाल खेळूया, आई खेळत आली यान मायला कुशाल खेळूया. आई खेळत आली या आईला कुशाल खेळू द्या, आई खेळत आली या आईला कुशाल खेळू द्या. बाई तुम्ही कुंकू घ्या, आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली या बसून घ्या. आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली या बसून घ्या. ओ माय खेळत आली यान मायला कुशाल खेळू द्या, आई खेळत आली यान मायला कुशाल खेळू द्या. खेळत आली या आईला कुशाल खेळू द्या, खेळत आली या आईला कुशाल खेळू द्या. वा बाबा बेकार रंग कर राहणार. आडच बसा तुम्ही, जो जो टाइम येतोय तो हाजरीला त्याच्या. अरे या वयामध्ये महाराज ते दादा नाचतायत, पण तिकडे माझी माय 65 ना पुढे बजेट होईन माय ना. 65 वर्षनी वयमान नाची राहिनी मन माय. यानापेक्षा अजून मोठा आनंद काय पाहिजे? हा हा, चिंतनाच्या अगोदर वातावरण बघून मला सांगायला आवडेल. महिला मातांना सांगतो 8 या नाचाले लाज नाही ठेवानी. हो, कदाचित माझ्या मीराबाईला सुद्धा समाजाने विरोध केला, पण पायात घुंगरू बांधायला लाजली नाही. अरे समाजाचं काय घेऊन बसला, स्वतःच्या बापानं विरोध केला तरी घाबरली नाही, पायात घुंगरू बांधून नाचली. त्याचा फायदा असा झाला, लोकेशले बुकू दे ना, बुकणाऱ्याने वर्ष लागणे नाही म्हणेन जगना मालकले पटणे. विठ्ठल 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 विठ्ठल. मला अशी वेडे भक्त आवडतात बरं बाबा किरण माऊली. असा येडा भक्त मला गैर आवडतं. सांगा का कोणी बी नाचायला लाग जात, मी बी तसं आहे दादा तुम्हाला माय. हो, माल बी कोण बोट टोच दे नका लगेच सुरू व्हाय जात म्हणा. मला माहीतच पडत नाही आपले फसाडणार आहेत असं. विठ्ठल 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 विठ्ठल
तो परिचय द्यायच्या अगोदरच वातावरण तयार झालं. मला असं वाटणं म्हणतं का म्हणा आत्मा येईल पिकूच की जाई आज ना. हां पण बनी जाईन वातावरण काय नाही, मस्त वावर तयार होई घ्या ते मोठं दरा ना बाकीचे वांदा नाही आते. आणि असं वातावरण राहिलं ना खुशाल भैया छोटे भैया, असं वातावरण जर राहिलं ना हसत खेळत लोक कितला भारी लोक येतात. मी सहज बोल राहिलो अजून सुरुवात बी नाही तरी कटबन अशी राहणार त्या. हां हसत खेळत वातावरण पाहिजे, असा लोक राहणार का आपलं विचित लागत. बाकी ना असं बसेल राहतं नेमका ते कीर्तन लिहिल शेत का कीर्तन करणार दारवर येईल तेच समजत नाही. आपल्याकडे असा धकतं त्या हो भाऊ तू हस रे हो काका, अरे तू असं टेन्शन उपडी जाशी रे हो आप्पा. माणसाने जीवन जगत असताना एकदम काय म्हणतो ना आपण हसत खेळत राहायचं. इथलं खुश राहावा ना साहेब, इथलं खुश राहावा ना. आपला दुश्मन आपल्या दकीशने जडीन मार जायला पाहिजे दका आव भाऊन माय खुश राव शेका कोणी पडेल बरोबर आहे राप्पा तुम्ही कमी होती बरोबर आदरीला मन दादा विठ्ठल 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 हरी काय सांगू आता संतांचे उपकार माझं निरंतर जागविती काय द्यावे त्याचे व्हावे उतराई ठेवी तो हा पायी जीव थोडा प्रस्तुत. प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी निवडलेला भंग. जगद्गुरु जगद्वंदनी संत सम्राट देवमान्य संत वारकरी संप्रदायाचे कळसस्थानी शोभणारे तुकोबाराय महाराज. आणि हो तुकोबाराय महाराजांचा चार चरणाचा अभंग आज भगवंताच्या साधू संतांच्या तुम्हा माता पित्यांच्या सेवेसाठी निवडला आहे. विठ्ठल विठ्ठल कीर्तनाकडे वळणा अगोदर थोडासा परिहार द्यायचा. तो असा साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीतन पावन झालेली आपली दाभाडे नगरी आणि दाभाडे नगरीमध्ये कीर्तन किम निमित्ताने तसं तर सावता बाबांच्या पुण्यतिथी निमित्ताने हा कीर्तनाचा योग होता. पण बोलू नका मायबाप. खरं तर तुम्ही गावकरी लोकांनी एवढं मोठं नियोजन केलेलं आहे, त्यातल्या त्यात बरेच लोक बाहेर गावावरून ऐकायला आलेले आहेत. आजचा जो कीर्तनाचा कार्यक्रम होता 23 तारखेचा होता. पण योगायोग कसं असतं. मानकर बाबांचा मला फोन आला, मला म्हटले बाबा काही झालं तरी तुम्हाला कार्यक्रमाला यावं लागेल. मागच्या वर्षी तुमचं कीर्तन होतं, यावर्षी सुद्धा गावकऱ्यांची इच्छा आहे आणि वैयक्तिक माझी सुद्धा इच्छा आहे की तुम्ही आले पाहिजे. पूर्ण तरुणांची इच्छा आहे की रविकिरण महाराज पुन्हा आपल्या गावात आले पाहिजे. हरकत नाही म्हणलं. तारीख लिहिली गेली. पण कसं असतं ना अन्न मान धन हे तो प्रारब्ध अधीन नाही का. कदाचित त्या दिवसाची सेवा माझ्या नशिबी नसावी. त्या दिवशी आपल्या गावातील दिगंबर विठ्ठल मानकर यांचं निधन झालं आणि त्याच्यामुळे कार्यक्रम पुढे करण्यात आला, म्हणजे आजची तारीख. पण आजचं नियोजन सगळं झाल्याच्या नंतर आज पण शांताराम एकनाथ सावळे यांनी आजचा शेवटचा जगाचा निरोप घेतलेला आहे. मी तर म्हणेल दोघांनाही या कार्यक्रमातून भावपूर्ण श्रद्धांजली. कीर्तन मी मानकर बाबांना त्या दिवशी पण बोललो होतो, जर बाबा कोणी गेले असतील तरी तुम्ही कीर्तन करू शकतात. त्याचं कारण असं आहे काही गावांमध्ये असा प्रसंग येतो, महाराज आज तुम्ही घर शेत का बरो आमना गावमा माणूस मर जायले घरमा प्रेत पण दारमा कीर्तन ठेवून असे. काय असतं माहिती आहे का, जाणाऱ्या व्यक्तीला भगवंताचं गुणगान जर का पडत असेल तर जाणाऱ्या व्यक्तीला नक्कीच भगवंताची प्राप्ती होते. म्हणून काय करायचं, अशा प्रसंगांना अजिबात थांबलं नाही पाहिजे असं मला वाटतं. बरोबर आहे का नाही. हे जे तुमच्या घरामध्ये कोणीतरी तुमच्या गावातलं कोणीतरी व्यक्ती गेलंय म्हणून तुमच्या गावातच कीर्तन कॅन्सल झालं बाबाजी असं नाही. बऱ्याच गावांमध्ये अशा प्रसंग येतात आणि कीर्तन रद्द करण्यात येतात, कॅन्सल करण्यात येतात. तेवढा दिवस थांबावं लागतंय. मला सांगायला आवडेल की जी व्यक्ती गेली त्या व्यक्तीच्यासाठी उलट का त्याच दिवशी नामचिंतन झालं पाहिजे, म्हणजे
त्या आत्म्याला सुद्धा शांती लाभते बरं का. हे कायम लक्षात ठेवायचं. कीर्तन कधीच रद्द करा नाही. बाकीना लोक तमासान तारीख दिल्यावर सुद्धा सांगतात नाही मग असं करूत गावामा मौतोय जायला गावान बाहेर नदीमा ठेवत नदीमा. बरोबर आहे की नाही. मग कीर्तनच कशाला बंद करायचं हो. मला हे विनोदात नाही सांगायचं, हे तुमच्या गावाचं नाही सांगत मी. बऱ्याच गावांमध्ये प्रश्न आहे. काही काही गावांमध्ये चालू प्रेत घरात असल्यावर कीर्तनं करतात. एक विनंती असेल, काय होईना भाऊ सो आता नाही गाण साफ करू लगे आता डावरं बर जा दांगडो कुच ना बार. पण काही का असे ना, त्या निमित्ताने आजचा कीर्तनाचा योग आहे. खरं तर ज्यांच्यासोबत माझा परिचय आहे, मानकर बाबांनी मला खूप आग्रह धरला. मला म्हटले बाबा काही झालं कार्यक्रम कॅन्सल झाला नाही पाहिजे. आणि काय असतं ना, जो माणूस पारमार्थिक असतो का त्या माणसाच्या मनामध्ये फक्त भगवंताबद्दलचं प्रीत असते, भाव असतो. म्हणून कीर्तन झालं पाहिजे. मानकर बाबांचा आग्रह असतो. आजचं कीर्तन आहे आणि कदाचित आजच माझ्या नशिबी तुमची सेवा लिहिलेली असेल म्हणून तुम्ही मायबापांची सेवा करण्याचा योग मला आज लाभलेला आहे. कीर्तनासाठी उपस्थित सगळे महाराज मंडळी जी गायनाला साथ करतायत, आमच्या सगळ्यांचे परिचयाचे असणारे सगळे कीर्तनकारांचे थोडा आवरारे त्यांना लेकरे काय दांगडो घाला भाऊ. शानला शांत होय ना. आता ते दाखलाजने दांगडो घाला का बहिणी सोना. ते म्हणा गरीब नाही एकच म्हणणं आहे. पहिले आम्ही दाखलपणे आराया मारूत पावसाळ्यामा पाणी उन्हा दुमायान जनत्यान बायका समाया. आता माले म्हणणं पडी कीर्तन उन्हा दुमायान जनत्यान पोरे समाया. बोलू नका कोणी आता. 1-1.5 तास सर्वांच्या पाया पडून विनंती असेल. काही लोकांना अचानक आलेले पैसे म्हणजे अचानक मिळालेली श्रीमंती आणि कमी वयात भेटलेला मान सन्मान पचवायची ताकद असणं गरजेचं आहे. बरोबर आहे की नाही. काही लोकांना पचवता येत नाही दादासाहेब. काही लोकांना पचवता येत नाही, पण पचवायची ताकद पाहिजे. आमच्या मयूर बाबांना पूर्ण महाराष्ट्र गाजवले. प्रत्येक तरुणाच्या मुखावर नाव असेल गायनाचार्य म्हणून. तर आमच्या मनोज बाबांचं एकच क्लिप मारा 70,000 80,000 लोकेशन लाईक कर टाक. ते बी दुसऱ्यानं चोरेल होती आको स्वतःनं काय चालू आहे काय नाही. हो कसं असतं माहिती का. तरी पण माणसाच्या चेहऱ्यावर हास्य महाराज. प्रत्येक तुम्ही नुसतं देखा महाराजाकडे, तरी बी तुम्ही जर देखा ना महाराज लगेच स्माईल दिस देतच. हो आणि काय असतं माहिती आहे का, मयूर बाबा नम्र झाला भूता त्याने कोंडिली अनंता. ज्याने नम्रता धारण केली का त्याच्या भगवंत खूप नजदीक असतो. आणि त्याचप्रमाणे आमचे सुद्धा मृदुंगाचार्य आमचे माय फेवरेट आमचे कृष्णा बाबा जिन्हें हम कन्हैया कहते हैं. याच जागेवर मी सुरुवात केली होती शायद एक गवडण म्हणायची. त्या गवडणीचे बोल होते, हे तेरी मुरली की धुन सुनने मैं बरसाने से आई हूँ. हाँ आपका पकवास सुनने के लिए दोंडाईचे से आए हूँ. विठ्ठल विठाला 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 कीर्तनासाठी उपस्थित सगळे महाराज मंडळी, जे माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमचे वडनेर खाकुर्डीची सगळी मंडळी, त्यात आमचे दिनूदादा साहेब असतील, आमचे सर असतील, आमचे छोटे भैया खुशाल भैया असतील, भागाभागातून परिसरातून आलेले सगळे श्रोतेगण. साऊंड सिस्टीमचे मालक, साऊंड सिस्टीम छान आहे. माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमचे पृथ्वीराज दादासाहेब जळगावकर आहेत, आमचे भगवान चौगुले आहेत, भागाभागातून परिसरातून आलेले सगळे श्रोतेगण. खरं तर मला प्रत्येकाची नावं घेणं काही शक्य होणार नाही. सगळी लोक बसलेल्या लोकांपैकी 15-20% लोक परिचयाचे असतात. बाकीना बसेल लोकेसना नावी लिवाय घ्यात, बाकी नसताना नाही लिवाय ना ते त्या सांगतील जाऊ दे रे तो बी चिकनात नाही झाला. आणि समजा तुम्हाला पट असणार नावे लिवायला गो ते 2 तास सरी जातील. तुम्हीच काय सांगशात रात्री कीर्तनकारी येलो होता का बाट येलो होता आमलेच समजणं नाही. म्हणून आलेल्या सगळ्या श्रोत्यांच्या पायाला स्पर्श करतो आणि चिंतनाकडे वळतो. विठ्ठल सगळी गावातील भजनी मंडळ गावातलीच आहे सर्व. वा वा. हां निवृत्तीनाथ भजनी मंडळ चांगलं आहे. भजनी मंडळ बी चांगलं आहे.
भजनी मंडळ बी चांगलं आहे. नाही ते बऱ्याच गावना भजने आले कीर्तनकारनं दुःख लागस, पण या मस्त दिकी राहणार बटालो की आलेल्या सगळ्या श्रोत्यांच्या पायाला स्पर्श करतो. अभंग आहे तुकोबारायांचा. कोण तुकोबाराय? ज्यांची 65 लाखाची जहागीर लोकांना दान करावी ते तुकोबाराय. कोण तुकोबाराय? जाडून संसार वैसले अंगणी ते तुकोबाराय. कोण तुकोबाराय? संसाराच्या नावे घालून या शून्य ते तुकोबाराय. आणि तेही तुकोबाराय या अभंगातून संतांचे उपकार सांगतायत. खरं तर स्वतःही संत आहेत, पण स्वतःची स्तुती करत नाही, संतांची स्तुती या अभंगातून तुकोबाराय करतायत. खरं सांगू का, जो खरा मोठा असतो का तो स्वतःला कधीच मोठा म्हणत नाही, आणि जो स्वतःला मोठा म्हणतो तो ओरिजिनल मोठा राहतच नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. तुकोबाराय स्वतः संत आहेत तरी सुद्धा संतांची स्तुती करतात या अभंगातून. मग काही काही लोकांचा प्रश्न, तुकोबाराय स्वतःला काय म्हणत होते? तुकोबाराय स्वतःला काय म्हणतील त्याच्यापेक्षा प्रत्येक संत हेच म्हणत होते, पायाची वाहन पायी बरी. विठ्ठल 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 सुरुवातीला सांगितलं की जो मोठा असतो तो स्वतःला कधी किरण माऊली मोठा म्हणतच नाही, स्वतःला मोठा म्हणतच नाही. आणि सांगतो तुम्हाला, स्वतःची स्तुती स्वतःने कधीच करू नये, नाही ते लोक चवई केलेतच. काही काही ठिकाणी असं मुक्कामी राहावं पाहिजेस. एक ठिकाणी मुक्कामी राहायगू म्हणे बाबा म्हणतं काय, कीर्तन नंतर म्हणे बाबा म्हणतं काय, अहो बंगला बांधा, खिसामा रुपया होता नाही, मना दिनीतला बोगस होतात, जेमतेम संध्याकाळ खाऊसा काय काय खावा ना असा प्रश्न. तसा प्रसंग लिहा, बंगला बांधा, तुम ना पाय ना पुणे म्हणतो बरं होई घेऊ. महाराज पोर भेटे नाही, जेमतेम मावस आता त्याने पोर केले ना, लग्न होई गे, बरं होई गे, तुम ना पायन पुणे म्हणतो बरं येऊ. महाराज 5 वर्ष होई घ्या, लेकरूबाई काय वय नाही, 5 वर्ष नंतर आसरा असले बरं वजन दिना. तुमनं मटेरियल बटर रास ना बहिणी म्हणा, आरसा असले आसरा असले बरं वजन दिनं. मग हा ते पोरगावेलशे महाराज तुम ना पायन पुणे पाय ठेवी घे म्हणतं, तुम ना पायन पुणे 2 बिघाले ना तुम ना पायन पुणे. सकाळ मा उठणं म्हणे महाराज झोप होय गे का म्हणतं, काय नाही नाही तुम ना पायन पुणे. आखी रात चावाय मग काढ दिन काय झोप होय, तुम ना पायन पुढे झोप बी नाही होईनी म्हणता आप्पा. जो खरा असतो का त्याला जाहिरात करायची गरज नाही. इथं बसलेल्या तर तुम्ही शेतकरी लोक असाल. अगोदर मी जेव्हा लहान होतो तेव्हा मी ऐकलेलं होतं की कापसाची लागवड करायची ना, तेव्हा राशी बीटी होती, राशी बीटी डबल. ज्या शेतकरी आहेत त्याला माहिती असेल, राशी बीटीची जाहिरात करायची गरजच पडली नाही जास्त. लोक जायचे दुकानावर आणि डायरेक्ट सांगे डबल राशी शे का भाऊ, राशी बीटी. बरोबर आहे ना. मला हे का सांगावं लागतंय, मी जाहिरात नाही कराय ना बरं राशी बीटीने. हां, मी फक्त उदाहरण म्हणून सांगतोय. हां, बाकीचे तो बी गैरसमज होई जात. हां, ओरिजिनल जर असेल तर त्याला जाहिरात करायची गरज पडत नाही. स्वतः संत आहेत पण नम्रता एवढी, मी स्वतः संत आहे, समाजावर माझे उपकार आहेत असं नाही सांगितलं. काही सांगू आता संतांचे उपकार. काही मनाची श्रीमंती असेल हो दादासाहेब, किती मनाची श्रीमंती हो. तुकोबाराय म्हणजे काय साधारण व्यक्ती नाही. 4 वेद होते आपले, 5वा वेद ज्यांनी दिला ते तुकोबाराय. विठ्ठल 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 हरे विठ्ठल विठ्ठल संत नम्र होते नाही का. नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंता. उदाहरण म्हणून सांगायला आवडेल, ज्यांनी नम्रता धारण केली
त्याने भगवंताची प्राप्ती करून घेतली. फॉर एक्झाम्पल माझ्या कीर्तनातून मी पहिले सांगायचो, पण आजही सांगायला आवडेल की ज्यांनी नम्रता धारण केली त्याच्या भगवंत नजदीक आहे. कदाचित पुरुष मंडळींना, अनुभवी पुरुषांना कळेल, तरुण भावांना काही लवकर समजणार नाही, पण महिला मातांना एकदम परफेक्ट समजेल नम्रता धारण करण्याचा फायदा काय असतो. नम्रता धारण करण्याचा फायदा काय असतो लक्षपूर्वक आहे का महिला माता. गहू जर कापणीवर आहे साहेब, गहू जर कापणीवर आहे समजा, मानकर बाबा, गहू कापणीवर आहे आणि जर कापण टाइमले नेमकाच आपला जवळना नातेवाईकडे लग्न शे, तुम्ही लग्नाला चालना घ्यात, 8 दिवस नंतर वावर मावनात, गहू कापणं 8 दिवस लेट होई जायचे. गहू जर पडस तर उंबी सकट पडस, बरोबर आहे ना. का त्या उंबी माय गहू वेगळा पडस, उंबी सकट पडस. आणि उंबी सकट जर पडना ना गहू तर म्हणी माय सारा करा टाइमले बरोबर उंबी उचलेली आहेस, म्हणजे गहूने नुकसान होत नाही, बरोबर आहे ना. नम्रता, मग नम्रतेचा फायदा काय किरण माऊली. महिला माता तुम्हाला लवकर लक्षात येईल. गहू नम्र आहे, उंबी सोडत नाही, लेट बी वैग्यात कापाले खाले पडी जाई, उंबी सकट पडस म्हणजे उचलतायस, उचलेन त्या गहू काम माही जास. मग त्यांनी नम्रताना फायदा देखा काय वस. गहू जर आता गहूनी कुरडाई बनवणी, जर गहू भिजात कितला दिन भिजाणं पडतंस, कमीत कमी 3 दिन किंवा 4 दिवस. 4 दिन गहूले भिजाळत ना, 4 दिन रोज ना अंग धुवावस त्यानं, बरोबर आहे ना. हो, 5वा दिनले मनमाय वाटी काढस, वाटी शिदाना चिक काढस, बरोबर आहे ना. त्याला बी पाणी मा ठेवस एक रातभर. काय माऊली इथली हुशार रास ना, पांढरी शुभ्र येवाल पाहिजे कुरडाई मनीषी, बरफ सुद्धा टाक देस, बरोबर ना. हां, आता कुरडाई पांढरी शुभ्र यायला पाहिजे त्यासाठी बरफ बी टाक दे ना. सकाळ मग कुरडाई बनेल कुरडाई, डबा मा ठेवा टाइमले सुद्धा मन माय काकडा पडायला नको, व्यवस्थित उचलेन ठेवस. आणि तळान टाइमले तेल मातळस, बरोबर आहे ना. नम्रतेचा फायदा आहे. बाकीनाच ना, ज्यांनी नम्रता धारण करी नाही त्यानं नुकसानच आहे. तुम्ही म्हणसाल मग महाराज दुसरं कोणा नुकसान वस. गहू नम्र्या म्हणून नम्रतेचा फायदा. चला ते उग्रासनेकडे, उडीत तोंडणीवर येत आणि व्याई मरी घ्या, 10 क्रिया विधी लगून ततच राहणं शे आणि दाव करीशने करून होत. उडीत अक्का जापडस का, तो तड लगेच अंग टाक देस. कोण असा गणज उडीने जात नाही तर. हा, उग्रापणा टाकतात नाही ना. हो, मग गहू नम्र आहे त्यानं फायदा कितला होय ना, कितली इज्जत होई नी. आता उडीद उग्र आहेत म्हणायची, त्याचं नुकसान काय आहे का. गहूली जर आपलं उडीदनी डाळ जर बनवणी, काय रे भाऊ. हो आप्पासून बडा हिंदूजी येलेत ना कीर्तनी, मन कीर्तनले मुसलमान सुद्धा शांतवार बटीन कीर्तन ऐकतं सर भाऊ. बघा बहिणीसून तुम्हाला पाय पडस म्हणून बोलणं जरा जडच जात बऱ्याच बाईसले, पण बोलणारा कोणी फरका नाही. तुम्हाला भाऊ आहे, तुम्हाला पोरगा आहे, घर 3 पोरसले सांगित देऊ भाऊ कीर्तनले जायला ना, किडा नको पाडजो रे. बाकी ना कीर्तन करता काढले तर रे दोंडायचा ना बुरी अवजी नीचे रे, बडा गावनी की जाई रे, असं सांगितलंय जाऊ बहिणीसून त्यासले. नम्रतेचा फायदा. उग्रासनी नुकसान सांगस. आता उग्रान जर दाय बनवणीशे, समजा उडीदनी डाळ बनवणीशे, तुम्ही उडीद कितला दिन भिजारता बहिणीसून. हा, नुसतं पाणी मटा का लगे बाहेर काढते. शेलगावतून दर्शन तू काय अंग आणला ऐक नाही शे. हां, बाहेर टेका का बाहेर फेका का लगेच सुकाय नका चक्कीवाला पण लय जास मन माय भाऊ यंदा दाय करणी शे रे, त्याला बैडी लयच. बाकी ना उडीद इथला बेकार राहतं साहेब दादाश्री. बाकी ना उग्रा इथला नीच राहतस ना, बैडेलोर सुद्धा काही पाठ सोडतात नाही. उग्रा तसाच राहतस ना. मग मनमाय काय करस त्या उग्रान काही पाठ सोडेल नाही रास ना. त्या उग्राला असं वाटस मी बाप यार नाही रे, बाप ना बी कोणतरी बाप रास. हा, मग मनमाय देखच त्यांना सारा करावं, पाठ सोडी राहणार आणि घरीन गावला आहोस त्याले, बरोबर आहे ना. त्यांनी काही पाठ काढस आणि पुन्हा चक्कीवाला सांगत भाऊ इतर दळण दडस ना त्यानापेक्षा कशी शिंदड. मग मनमाय दडीला येस एकदम बारीक, आणि बारीक दडील्यानंतर त्यानं पीठ मळायला बसस. गहूनं पीठ अशीन, बाजरीनं पीठ अशीन, दादरनं पीठ अशीन, ज्वारीनं अशीन, लगेच मळायचास. पण उडीदनं पीठ लगेच मळावंस का मायासून,
ते असं वाकडं तिकडंच बसते. हा मग मन माय सांगस अहो काय कर मग आवराय राही ना नाही. मग मन माय गली म्हणा 4 दांडगा बोलावं आणि त्यातले सांगत भाऊ अव घर मा आवराय नाही राहणार याला गलीमा कुठरे जरासा. मग त्या 4 असले तर का पाकिस्तानने बाम टाक देणार आहे. काहीच नाही बरं फक्त एखादं बेडूक नाही गेलो असं काहीच नसेल. अरे विठ्ठल 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 खाली बसा खाली बसा विठ्ठल 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 आ विठ्ठल 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 खाली बसा कृपया खाली बसा. हरी विठ्ठल 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 आ विठ्ठल 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 घ्या बसून ज्याच्या त्याच्या जागेवर बसा बोलू नका. मला असं वाटलं ना दाबाडी मग तुम्ही जास्तच गाण करा ना यंदा असं वाटलं ना. हा बोलू नका ना. अरे विठ्ठल 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 उग्रच ना हाल सांग राहीन तुम्ही. गली म्हणा 4 दांडगा बोलायच नाही मनमाय कुठे टाकस तरी सुद्धा काही काही उग्रा शिकतात नाही. मग मनमाय सारा आकार देखील गणच समजाळस शिकी जाय ततानी उरली अख्खी गली माड करी होई शिकी जाय रे तरी बी बाकी ना उग्रा शिकतात नाही. मग मनमाय पण शेवटला पर्याय रास लाट्या बनवून टाईमले दोरा लेस आणि दोरा गाय त्या लाट्या पाडस तर काय करस चाल 500 लाईन मारस कोणले. हां उग्राच ना तसा झालं होताच मनीषीने ना उग्रापणा ठेवाना नाही अंगी नम्र झालं होता त्याने कोंडिल्यानंतर. आणि माझे तुकोबराय यांच्या अंगी नम्रता होते म्हणून तर माझे तुकोबराय स्वतः संत होते पण स्वतःचा परिचय न देता संतांचे उपकार सांगतात. साधकांचा तुकोबरायांना प्रश्न तुकोबराय तुम्ही म्हणता संतांचे उपकार आहेत मग संतांनी असं काय केलं की जे आपल्यावर उपकार सांगताय तुम्ही. तुकोबराय सांगतात भैया संतांचे उपकार किती आहेत जर सांगायचं म्हणलं तर मोजलं जात नाही. मग साधकांनी सांगितलं म्हणले आम्हाला स्पष्ट भाषेत सांगा ना. तुकोबराय सांगतात भैया जेव्हा जेव्हा माणसाचा मार्ग चुकतो ना तेव्हा तेव्हा मार्ग दाखवणारे संत आहेत. जेव्हा जेव्हा माणसाचा मार्ग चुकतो तर मार्ग दाखवणारे संत आहेत. जीवनामध्ये आपल्याला जागवणारे संत आहेत. साधकांनी सांगितलं तुकोबराय जागवणं हा जर उपकार असेल जर आपण झोपल्याच्या नंतर आपल्याला शांतीनं डास पण झोपू देत नाही मग त्यांचे उपकार समजायचे का. किंवा आपण झोपल्याच्या नंतर एखादा दारुडा अर्धी रातल्या आराया मारस मग त्यांना बी उपकार समजाना का. त्याचे उपकार समजायचे का. तुकोबराय म्हणतात जागवणं त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये लई मोठा फरक आहे. ते जागवणं जरा वेगळा आणि इथं जागवणं जरा वेगळे. इथं जागवणं म्हणजे काय जर तुम्ही चुकीच्या मार्गाला जात असाल तर तुम्हाला सावध करण्याचं काम संतांचं आहे आणि ते काम संतांनी केलंय तुम्हा आपल्याला जागवण्याचं. साधकांचा प्रश्न तुकोबराय तुम्ही म्हणता गोष्ट खरी आहे पण जागवणं नेमकं काय. तुम्ही संतांचे उपकार मानतायत मग नेमकं काय या तर थोडक्यात मला सांगायला आवडेल.